नमस्कार, मी पूजा मले व्लॉग युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकदम साधा सिंपल मेकअप कसा करू शकतोय, जास्त महागातले पण मेकअपचं सामान वापरायचं नाही, घरातलं साहित्य वापरायचं आहे, जे आहे त्यातूनच आपण असा लुक तयार करायचा आहे। आणि आम्ही का नाही इकडं असं गावाकडल्या भागात असल्यामुळे जास्त मेकअप वगैरे लावलेला का नाही आवडत नाही कोणाला, त्यामुळे मी एकदम असं साधा सिंपल मेकअप कसा होईल का नाही ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष असते। आणि लोकांना असं वाटलं नाही पाहिजे की जास्त हिने मेकअप केलाय, चेहऱ्यावरती थरचे थर आलेला आहे असं पण दिसलं नाही पाहिजे, एकदम साधा सिंपल दिसला पाहिजे पण मस्त दिसला पाहिजे असा मेकअप करूया। आणि मी असंच करते बरं का, मला काही जास्त मेकअप मधलं माहिती नाही, पण जेवढं माहिती आहे तेवढं तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच। चला तर मग कुठलं प्रोडक्ट वापरून मी असं साधा सिंपल लुक क्रिएट केलाय तुम्हाला सांगते। चेहरा स्वच्छ धुवून आणि पुसून घेतला आणि हे सगळ्यात पहिला प्रोडक्ट आहे ती विक्टोरियाचं सिक्रेट प्रायमर, हे लावून घेते मी मेकअपच्या आधी। तरी प्रायमर लावल्यामुळं मेकअप लॉंग लास्टिंग पण राहतोय माझा आणि चेहऱ्यावरती जे प्रोडक्ट यूज करते ते पण व्यवस्थित राहते। प्रायमर लावल्यानंतर मी हे लॅक्मेचं पीच मिल्क मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती यूज करते। ह्याचा वास असला भारी येतो का नाही काय बोलू नका, इतका भारी वास येतो। आणि चेहऱ्यावरती सगळीकडे डॉट 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 असं लावून घेते आणि सगळं मस्तपैकी लावल्यानंतर म्हणजे चेहऱ्यावरती ऑब्झर्व होईपर्यंत मसाज करते, म्हणजे कुठलं पण आपण जे प्रोडक्ट वापरणार आहे त्याच्या चेहऱ्यावरती काही साईड इफेक्ट होऊ नये म्हणून। आता आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे, मग मी ही बीबीची मल्टीविटॅमिन क्रीम आहे विथ फाउंडेशन आहे ही वापरत्या। एकदम अशी मस्तपैकी ब्लेंड होते चेहऱ्यावरती आणि असं वाटतच नाही की आपण फाउंडेशन वगैरे लावलंय म्हणून। मी खूप वेळा पाहिले बरं का की फाउंडेशन लावल्यानंतर चेहरा असा क्रीमी होतोय, त्याऐवजी मी बीबीचीच क्रीम कायमस्वरूपी वापरत असते। आता आपल्याला सेटिंग पावडर लावायची आहे। माझ्याकडे सेटिंग पावडर वगैरे काही नाही बरं का, आपल्याकडे जी पाऊंड्सची पावडर असते की नाही, सॅन्डलची पाऊंड्स पावडर आहे माझ्याकडे, खूप मस्त वास येतो, मला हीच आवडते लावायला चेहऱ्यावरती, म्हणून मी हीच अप्लाय केलेली चेहऱ्यावर। व्यवस्थित सगळीकडून लावल्यानंतर बघू शकताय कसला भारी असा लुक आलेला आहे, म्हणजे जास्त असं थर लावल्यासारखं पण दिसत नाही, एकदम साधा सिंपल मेकअप होतोय ना। आता मिशोवरती जी ऑफर चालू होती बघा, त्यातून मी कॉम्बो पॅक मागवलेला आहे, त्याचीच ही एडीएसची काजळ पेन्सिल आहे, खूप मस्त एकदम लागते बरं का, मला आधीच काजळ लावायला खूप आवडतं। नंतर एडीएसच लिक्विडचं आयलायनर पण लावून घेतलं लागलीच। आणि ह्याच्यानंतर आपल्याला मस्कारा लावून घ्यायचा। आयलायनरचं काय प्रॅक्टिस केल्यानंतर होऊन जाते ते, हे बघू शकताय एडीएसच मस्कारा आहे आणि मी तो पण लावून घेतलेला आहे। मला ह्यामध्येच मल्टी कलर 5in1 मध्ये लिपस्टिकचं शेड मिळालेलं, तेच मी एक यातला अप्लाय केलाय लिपस्टिक म्हणून। तर बघू शकताय कसला मस्त असा माझा लुक झालेला आहे, मला तर वाटतंय बरं का, तुम्हाला वाटतंय की नाही काय माहित नाही। आणि आता सेंदूर वगैरे लसण लावून घेऊया, टिकली हे गळ्यातलं वगैरे। मी कुठलं असं जास्त काय फंक्शन असलं की त्याच्यासाठी खास खरेदी करायचं हवं असलं कधीच करत नाही, यात्रा वित्रा काय असले की नाही तिथूनच मी असं गळ्यातलं म्हणा काय म्हणा मला जे आवडतील तिथनं मी घेत असते, कानातलं वगैरे सगळं। आणि हेअरस्टाईल मी एकदम साधी सिंपल करते बरं का, मला काय ते बन वगैरे जास्त काय आवडत नाही। आणि हातातल्या बांगड्या वगैरे मोत्याच्या घातल्या आणि मस्त अशी नथ घातलेली, तर बघू शकताय साधा सिंपल आपला लुक तयार झालेला आहे। आणि कर्ली हेअर करायचे काय मला आवडत नाही, पण एक बट करून घेतेच, बघू शकताय जराच जमल्या, जास्त काय नाही जमलेली। तर तयार झालेला आहे माझा साधा सिंपल असा मेकअप, मला जसा येतोय तसा मी करून दावलाय आणि माझ्याकडे जे प्रोडक्ट आहेत की नाही त्याच्यामधूनच करून दाखवलाय बरं का। काय चुकलं असेल तर माफ करा, कारण मला जास्त काय मेकअप मधलं माहिती नाही। तर तुम्हाला हा माझा लुक कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करून जावा बरं का। थँक्स फॉर वॉचिंग।